चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 सीबीएसई मधला रियल नंबर या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणता? सिम्प्लिफाय करा म्हणताय. 64 रेज टू पॉवर -1/3 इन ब्रॅकेट इनटू, ठीक आहे. 64 रेज टू पॉवर 1/3 - 64 2/3, ठीक आहे. सिम्प्लिफाय करा. तर पहिलं पहा, याला सॉल्व करत असताना पण कधी पण लक्षात घ्या एक गोष्ट, की जसं की हा 64 आहे, ठीक आहे. पडलं ना? आता 64 च्या ठिकाणी कोणी ए राहील, ठीक आहे. कोणी राहील एनिथिंग, बरोबर. तर पहिले 64 आहे सपोज द्या. तर याच्यावरती जो पॉवर आहे, जो 1/3 आहे, हा 64 चा पॉवर येते का ते पाहिजे, ठीक आहे. तर पहिले चेक करा. आपल्याला माहित आहे का 64 जो आहे तो 4 चा क्यूब येते का, ठीक आहे. बेसिक तो गोष्ट माहित पाहिजे. 64 हा 4 चा क्यूब आहे. तर मी काय करतो आपण, ऐका, ठीक आहे. मी पहिले लिहित आहोत 64 - 1/3. क्वेश्चन जसा आहे तसा पहा पहिले. आणि 64 1/3 - 64 2/3, ठीक आहे. असं तुम्ही लिहू शकता बाय -1/3, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? असं थोडंसं, ठीक आहे. लिहिलं. आता ऐका, मी काय करतो याच्यानंतर 64 ला मी 4 चा क्यूब लिहिन. पहा, चेक करा. कारण 64 म्हणजे 4 क्यूब ना, ठीक आहे. म्हणजे 64 ला मी रिप्रेझेंट करू शकतो 4 चा क्यूब, ठीक आहे. आता -1/3 जो का तो इकडे पण येतोय 4 चा क्यूब आणि 1/3, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? ओके. त्यानंतर बहुत ही बढिया येतंय का होईल 4 चा क्यूब आणि 2/3. बहुत ही बढिया असं लिहायचं. म्हटलं इथपर्यंत क्लिअर? आता ऐका, ठीक आहे. इकडे एक गोष्ट पहा, आपल्याला काही इंडायसिसचे फॉर्म्युले माहित पाहिजे. ते माहित असणे बहुत आवश्यक आहे, ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट दिसतात की ए च्या पॉवर एम च्या पॉवर जर एन असेल, ए रेज टू पॉवर एन, तर ए च्या पॉवर एम इंटू एन येते. हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. पटला ना? बेसिक फॉर्म्युला. तर सेम कहाणी का होईल पहा. सर इथं दिसताय पहा, हा ए रेज टू पॉवर एम रेज टू पॉवर एन, तर ए च्या पॉवर एम इंटू एन, ठीक आहे. बढिया. येते पहा बरं, ए च्या पॉवर एम इंटू एन, ठीक आहे. मायनस येते पहा बरं, ए च्या पॉवर एम इंटू एन, तर ए च्या पॉवर एम इंटू एन लिहिलं, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे हा खसना उडल. अरे मल्टिप्लाय पहा, हा मल्टिप्लाय हा डिवाइड उडल ना. येतं आला 4 चा पॉवर -1, ठीक आहे. पान उरलाच का -1, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? अंदर कार्य का होईल 3 उडल तर 4 च्या पॉवर -3 उडल तर 4 चा स्क्वेअर, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? ओके. बहुत ही बढिया. आता एक काम करता पहा, सुन, ठीक आहे. याच्यानंतर याला मी पहा पुन्हा एक फॉर्म्युला, ए च्या पॉवर -m राहिला तर खाली येऊन पॉझिटिव्ह येते. अरे कोणी जर निगेटिव्ह माणूस वरती चढला त्याला खाली उतरावा आणि 2-4 गोष्टी उजाडा त्याच्या मनात, ठीक आहे. बिचारा निगेटिव्ह माणूस सुसाईड न करता डायरेक्ट पॉझिटिव्ह बनेल, ठीक आहे. एक काम करता पहा, ए च्या पॉवर -1 खाली येऊन 4 च्या पॉवर 1. आता तुम्हाला माहित आहे 4 च्या पॉवर 1 लिहा नाही तर 4 लिहा, गोष्ट बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर एक काम करायचं, 4 च्या पॉवर 1 आणि -4 चा स्क्वेअर 16, ठीक आहे. बहुत ही बढिया, ठीक आहे. पण आता पहा एक काम करून घेतो, ठीक आहे. इथं पहा 1/4 जो का तो इकडे पहा प्लस मायनस 16 मधून 4 गेले, प्लस पहा प्लस मायनस बदमाश रूल, बॉडमास, ठीक आहे ना. तर काय म्हणते पहा, पहिले ब्रॅकेटला सॉल्व करा. प्लस मायनस 16 मधून 4 गेले -12 राहील ना. 4 1 जा 4, 4 3 जा 12. पण या सेफ्टीला विसरायचं नाही. म्हणजे फायनली आन्सर 3, पण हा मायनस राहिला -3, ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर -3 येते. याचा समजलं मेरे प्यारे दोस्तों? बहुत ही चिल्लर क्वेश्चन होता. बाकी ब्रेक के बाद, ठीक है.